तसे आयुष्य नेहमीच आपल्याला नवीन सुरुवात करण्याची संधी देत असते आणि प्रत्येक व्यक्तीला सतत काहीतरी बदल अपेक्षित असतो. काहीतरी नाविन्याच्या शोधात तो असतो. नाविन्य हे नातेसंबंधांमध्ये, कामामध्ये तर कधी स्वतःमध्ये अपेक्षित असतो आणि मनुष्य या अपेक्षापूर्तीसाठी प्रत्येक वेळेला नवीन सुरुवात करतो. कधी तो यशस्वी होतो तर कधी अयशस्वी. पण प्रयत्न सतत सुरूच असतात. लावण्याला ही अशीच एक संधी रिद्धीच्या माध्यमातून मिळाली होती. रिद्धी लावण्याला कॅन्टीनमध्ये घेऊन तर आली होती, पण लावण्य आत जाताच थोडी अस्वस्थ झाली. जाऊन दोघी एका टेबलावर बसल्या. रिद्धीने चहा मागवला. रिद्धी, तू म्हटले म्हणून मी आले, पण मला खरंच इथे गुदमरायला होते. मला माहिती आहे मी थोडी जास्तच विचार करते, पण मला हे जमेल का? लावण्य म्हणाली. अगं सोपं आहे. आपण मैत्रीचा हात पुढे करायचा. समोरचा ते स्वीकारणार का नाही ते त्यांच्यावर सोपवून द्यायचे. जास्तीत जास्त काय? ती व्यक्ती नकार देईल. नकारात्मकतेलाही धाडसाने समोर जायला हवे आणि त्यात तू तुझा अहंकार, अभिमान मध्ये घालू नको म्हणजे झालं. तुला कमीत कमी हे समाधान राहील की तू तुझा प्रामाणिक प्रयत्न केला. बरेच वेळेला नाराजी ही सभोवतालच्या परिस्थितीवर नसून स्वतःवर असते. तुला इथे गुदमरायला होते, यात दोष हा दुसऱ्यांचा आहे का? कमी अधिक प्रमाणात सर्वच गोष्टी कुठे ना कुठे कारणीभूत असतीलही, पण मग यामधील कोणती गोष्ट तुझ्या हातामध्ये आहे हे तू समजले पाहिजे. हो गुरुमाई, कळलं, लावण्य थट्टेत म्हणाली. तेवढ्यात मीनल कॅन्टीनला आली आणि त्यांचा ग्रुप जिथे नेहमी बसतो त्या जागेवर जाऊन ती बसली. तिची नजर लांबवर बसलेल्या रिद्धीवर गेली. तिने लांबून रिद्धीला स्वतःकडे येण्यासाठी इशारा केला. हे लावण्या, चल तिकडे, मीनल आवाज देते आहे. रिद्धी लावण्याला म्हणाली. मीनल आली. माझे मागे पुढे त्यांचा ग्रुप असेलच हे लावण्याला ठाऊक होते. आणि त्यात सौंदर्यासुद्धा असेल. सौंदर्या लावण्याची बहीण आहे हे अजूनपर्यंत कॉलेजमध्ये कुणाला ठाऊक नव्हते आणि लावण्याला आता सौंदर्याला पेचात पाडायचे नव्हते. हे, आपण आणखी दुसरीकडे जाऊ ना? त्याच ग्रुपबरोबर कशाला मैत्रीची सुरुवात करायला हवी? लावण्य रिद्धीला म्हणाली. का पण? त्यांच्याबरोबर का नाही आधी? आपले क्लासमेट्स आहेत ते आणि सर्वच फार छान आहेत. चल, नको विचार करू आता. यावर लावण्याचा नाईलाज झाला. लावण्य आणि रिद्धी मीनलजवळ पोचतात. तोच ग्रुपमधील इतर सर्व तिथे आलेत. त्यात सौंदर्याही होती. लावण्याला टेबलवरती बघून सौंदर्या अस्वस्थ झाली आणि तिथेच उभी राहिली. ग्रुपमधील इतरांनी लावण्याला आणि रिद्धीला हाय केले. हे सौंदर्या, तू इथे अशी का उभी मूर्तीसारखी? बस आता. एवढा रिस्पेक्ट नको देऊस आम्हाला, राहुल मस्करीत म्हणाला. यावर काही न बोलता सौंदर्या शांतपणे खुर्चीत बसली. हे गायज, ही लावण्या देशमुख आपल्या क्लासमध्येच असते. रिद्धीने सर्वांना लावण्याची ओळख करून दिली आणि सोबत लावण्याला सर्वांची. सौंदर्याशी ओळख करून देताना दोघींनीही एक दुसऱ्यांशी ओळख न दाखवता औपचारिकता म्हणून अभिवादन केले. लावण्या, तुला मी बघितले बरेच वेळा. तू फार एकटी असते. वाटले तुझ्याशी बोलावं, मग वाटले नाही आवडत काहींना जास्त लोकांशी बोलायला, म्हणून कधी स्वतःहून बोलायला आले नाही मी. पायल म्हणाली. नाही, तसं काही नाही. मला आवडतं बोलायला, लावण्या म्हणाली. ग्रेट, मग येत जा आता आमच्या ग्रुपबरोबर. हो की नाही सौंदर्या? योगेश सौंदर्याकडे बघत म्हणाला. हो, सौंदर्या कचकत नजर चोरत म्हणाली. हे लावण्य देशमुख, सौंदर्या देशमुख, तुम्ही दोघी बहिणी तर नाही ना? नाही म्हणजे नावे फार सारखी वाटतात, मीनल थट्टेत म्हणाली आणि सर्व हसायला लागले. हे ऐकताच दोघींच्या चेहऱ्यावरील रंग उडला. त्यावर दोघींनी काही प्रतिक्रिया दिल्या नाही. हे ग्रुपमधील कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र
रिद्धीच्या नजरेने हे हेरले होते. नंतर ग्रुपमध्ये बऱ्याच इतर विषयांवरती गप्पा गोष्टी झाल्या. लावण्याला नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्याचा आनंद होता, पण सौंदर्यामुळे थोडी ती अस्वस्थच होती. रात्री घरी जेवणाच्या टेबलवरती, "काय ग, काय झाले सौंदर्याला? ती जेवायला का नाही आली?" आईने लावण्याला विचारले. "मला ठाऊक नाही," लावण्या उत्तरली. "बाबांनी बोलावल्यावर सौंदर्या जेवायला आली, मात्र ती गप्प खात होती." तिची ही शांतता बघून आईने विचारले, "सौंदर्या, तू आज शांत शांत का? विचार तुझ्या लाडक्या मुलीला." रागात सौंदर्या ताट लोटून अर्धवट जेवण सोडून रूममध्ये निघून गेली. आईने नजरेने लावण्याला विचारले असता, "काही नाही आई, आज मी तिच्या ग्रुपबरोबर मैत्री केली म्हणून हे सगळं." लावण्याने आई-बाबांना घडलेली हकीकत सांगितली. हे त्यांना आता नेहमीचेच झाले होते. दोघी बहिणींमधील शीतयुद्धाला ते कंटाळले होते. त्यांनी यापुढे कधीच हात टेकले होते, तरी पालक म्हणून त्यांना समजावून सांगणे गरजेचे. म्हणून बाबा लावण्याला म्हणाले, "लावण्या, तुम्ही लहान होत्या तेव्हा हे सगळं समजू शकत होतो आणि विचार केला, वयात आल्यावर तुम्ही थोडं समजदारीने वागाल." "पण बाबा, यात माझी काय चूक? तुम्हीच सांगा." लावण्या म्हणाली, "बेटा, मला तुझ्याकडून तरी अपेक्षा आहे की तू समजून घेशील. तू प्रयत्न कर की तुमच्यातील हे अंतर कमी कसे होईल त्याचे. सांभाळून घे बेटा तू तिला." केविलवाणेपणे बाबा म्हणाले. एका बापाची मुलीबद्दल असलेली काळजी लावण्याला जाणवली. लावण्या रूममध्ये गेल्यावर सौंदर्या पुन्हा बडबड करायला लागली, "काय गरज होती? तुला आमचाच ग्रुप मिळाला संपूर्ण कॉलेजमध्ये. मला ठाऊक आहे तू जळतेस माझ्यावर." लावण्याला बाबांबरोबरचे नुकतेच झालेले संभाषण आठवले आणि त्यामुळे ती सौंदर्याला काही प्रत्युत्तर न देता बेडवर झोपून गेली. घरी झालेल्या प्रकारामुळे दुसऱ्या दिवशी कॉलेजला ब्रेकमध्ये लावण्य रिद्धीला न सांगताच एकटीच लायब्ररीला निघून गेली. सौंदर्याच्या ग्रुपचा भाग होऊन तिला सौंदर्याला दुखवायचे नव्हते. लायब्ररीमध्ये बुक शेल्विंजनी बनलेल्या बोळीमधून फिरत असताना लावण्या थांबली आणि एका शेल्फमधील काही पुस्तके हाताळताना बाजूला असलेल्या बोळीमध्ये एक तरुण पाठमोरा उभा कसलं तरी पुस्तक चाळत असलेला तिला दिसला. तिला तो परिचयाचा जाणवला. 2-3 पावले मागे जाऊन शेल्फमधील पुस्तक काढून त्याच तरुणाचा चेहरा तिने बघण्याचा प्रयत्न केला. तो पराग होता, जो तिला प्रथम दिवशी भेटला होता. पहिल्या दिवसानंतर तो तिला आजच दिसला. त्याला बघून तिला आनंद झाला. लगबगीने ती पराग असलेल्या पुस्तकाच्या त्या बोळीमध्ये शिरली. परागचे अजूनपर्यंत तिच्यावर लक्ष गेलेले नव्हते. झपाट्याने ती पावले टाकत त्याच्याकडे जायला लागली आणि लगेच एका विचाराने तिने तिचे पावले रोखले. पराग मला आता ओळखेल का? तो मला कशाला लक्षात ठेवेल? कितीतरी मित्र-मैत्रिणी झाल्या असतील त्याला आतापर्यंत, आणि माझ्यात असे काय की तो मला लक्षात ठेवेल ते? ह्या विचाराबरोबर तिचे पावले विरुद्ध दिशेने वळले. हातात असलेलं पुस्तक घेऊन ती तिथून निघून दूर एका टेबलवरती जाऊन बसली आणि पुस्तक वाचण्याचा बहाणा करू लागली. तिचे संपूर्ण लक्ष दूरवर पराग असलेल्या त्या रॅकच्या बोळीकडे होते. मग विचार आला, बोलावं का आपण स्वतःहून? तसा तो इतरांसारखा नाही आणि रिद्धी पण म्हणालीच होती, आपण मैत्रीचा हात पुढे करायचा, स्वीकारणे न स्वीकारणे त्याच्यावर सोडून द्यायचे. या विचाराबरोबर तिची नजर समोर एकटक त्या रॅककडे होती, ज्याच्या पल्याड पराग होता आणि अचानक तो बाहेर नजरेसमोर आला. लावण्या भांबावून खाली पुस्तकांकडे बघायला लागली. ग्रंथालयातील शांततेत बुटांच्या टापांचा आवाज तिच्याकडे येत असल्याचे तिला जाणवत होते. त्याचबरोबर तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते आणि अचानक ती पावले तिच्या टेबलाजवळ येऊन थांबली. लावण्याची नजर खाली घालून एकटक पुस्तकाकडे बघत होती. मलाही शिकव उलट पुस्तक कसे वाचतात ते," पराग थट्टेत म्हणाला.
पुस्तक बंद करून भांबावून लावण्याने वर बघितले. ओळखलं का? परागने विचारले. पराग, तू? तुला कसं विसरेल? पहिल्या दिवशी तूच तर होता ज्यांनी मला मदत केली. लावण्य हसत म्हणाली. हां, पण बऱ्याच दिवसानंतर दिसलीस. कुठे असतेस तू? मला कधी कॅन्टीनला पण नाही दिसलीस. परागने विचारले. हो, मी कॅन्टीनला कमीच जाते. बाहेर जायचे. इथे लायब्ररीमध्ये कमी आवाजात बोलायला त्रास होतोय. परागने विचारले. हो, चल. लावण्या जागेवरून उठत म्हणाली. लायब्ररी बाहेरच्या व्हरांड्यातून चालताना काही काळ दोघेही थोडे शांतच होते. कॉफी? परागने थोडे कचकतच विचारले. लावण्याला नवल वाटले. परागसारख्या सुंदर तरुणाने तिला कॉफीला विचारले याचे. मग पुन्हा तिने स्वतःची समजूत काढली. कदाचित ती नको ते अर्थ लावते आहे. त्याने माणुसकी म्हणून आणि मित्र म्हणून विचारले असावे. या विचारात असताना पराग म्हणाला. मला वाटते तू कमी बोलते आणि विचार जास्त करते. नाही, तसं काही नाही. पण इथे कॅन्टीनला. लावण्य म्हणाली. आपण उगाच काहीतरी बोलून गेलो आणि पराग काय अर्थ काढेल असे वाटून ती म्हणाली. नाही, म्हणजे मला इथला चहा कॉफी आवडत नाही. मग बाहेर गेलो असतो. पण अर्ध्या तासांनी माझे वर्कशॉप आहे. पराग म्हणाला. पुन्हा चुकले असा विचार करून लावण्य म्हणाली. आपण कॅन्टीनपेक्षा इथेच गार्डनमधील बाकावर बसूयात. लावण्याला तसेही कॅन्टीनला जाणे टाळायचे होते. तिथे सौंदर्याचा ग्रुप असेल आणि पुन्हा नको ते वाद घरी उद्भवतील या विचारानेच खरी ती लायब्ररीमध्येच आली होती. लायब्ररीसमोर एक छोटे गार्डन होते. गार्डनच्या मधोमध उतरत्या छपराचा लाकडी मनोरा वेगवेगळ्या फुलांच्या झाडांनी वेढलेला होता. तिथे असलेल्या लाकडी बाकावर जाऊन ते बसले. दोघेही पुन्हा शांत झाले. मग पराग पुढे विचारतो. घरी कोण कोण असतं? आई, बाबा आणि माझी एक बहीण असे आम्ही चौघे. वडील BWमध्ये इंजिनियर आणि आई हाऊसवाईफ आहे. आणि बोलता बोलता लावण्य थांबली. सौंदर्याबद्दल तिने परागला सांगायचे टाळले. मग विषय बदलत लावण्याने परागला विचारले. तुला इथे कॉलेजला भरपूर मित्र-मैत्रिणी झाले असतील ना? हो, भरपूर. आमचा चांगला ग्रुप झालाय. आणि तुझे? हो, माझे पण झालेत. पुन्हा लावण्य शांत झाली हे बघून. तू फार मोजून मापून बोलतेस. पराग म्हणाला. नाही, तसं काही नाही. माझे पप्पा म्हणतात की मी फार बोलते. म्हणजे तू फक्त पप्पांबरोबर जास्त बोलतेस? आता रिद्धीबरोबर पण जास्त बोलायला लागली. आणि रोहनबरोबर. लावण्य प्रवाहात बोलली. रोहन? बॉयफ्रेंड? परागने उत्सुकतेने विचारले. नो व्हे. मी त्याच्याबद्दल तसा कधीही विचार केला नाही. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, लहानपणापासूनचा. लावण्य म्हणाली. आणि मी? परागने लावण्याकडे बघत विचारले. लावण्य आणि परागची नजरानजर झाली. लावण्याने लाजून नजर चोरली आणि समोर बघायला लागली. मेघ दाटून आले होते. विजांचा कडकडाट झाला आणि अचानक पाऊस सुरू झाला. बरेच दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पाऊस पडला होता. त्यामुळे प्रथम पावसाप्रमाणे मातीचा सुगंध आसमानात दरवळू लागला. लावण्याच्या चेहऱ्यावर लाली होती. पावसाच्या सरीबरोबर जणू तिचेही हृदय आनंदाने नाचू लागले होते. कदाचित परागने सहजतेने तिला विचारले होते. त्याच्या मनात काय ते ठाऊक नव्हते. पण लावण्य तिचे हृदय या छोट्या भेटीतच हरवून गेली होती. संपूर्ण कॉलेजमध्ये रिद्धीच्या आधी पराग एकटा होता जो लावण्याबरोबर स्वतःहून एवढ्या आपुलकीने बोलला. परागला लावण्यामध्ये साधेपणा, निरागसपणा, प्रामाणिकपणा दिसला होता ज्यामुळे तो खचला गेला होता. पुढले 30 मिनिटे सर्व भान हरवून दोघे गप्पांमध्ये रमले. वेळ कधी निघून गेला हे त्यांना कळलंच नाही. पाऊस शांत झाला. मनोरामधून चालत दोघे परत लायब्ररीच्या व्हरांड्यात आले.
लावण्याला शोधत रिद्धी लायब्ररीच्या व्हरांड्यात पोचली होती. लांबून तिने दोघांना तिथे बघितले. पराग लावण्याचा निरोप घेऊन तिथून निघून गेला. रिद्धी चालत लावण्याकडे आले. "ओ, म्हणून का तू तुझा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला?" रिद्धी लावण्याला म्हणाली. "म्हणजे?" लावण्य अजाणपणे म्हणाली. "कोण होता तो हँडसम? त्याला भेटायला म्हणून तू मला न सांगता, कॅन्टीनला न येता परस्पर इकडे आलीस. आणि आता अजाणतेचे प्रदर्शन." रिद्धी लावण्याला छळत म्हणाली. "अगं, तसलं काही नाही. मला लायब्ररीत काम होते आणि तो मला अचानक इथे भेटला. तो दुसऱ्या ब्रँचचा आहे. आणि तू काय भलताच अर्थ काढतेस?" लावण्या म्हणाली. "बरं, नको सांगू. तुला वाटेल तेव्हा सांग. चल आता लेक्चरला," रिद्धी म्हणाली. क्लास समोरच्या व्हरांड्यात मोहित सौंदर्याची वाट बघत उभा होता. दुरून सौंदर्य आणि मिनल क्लासकडे येताना दिसल्या. सौंदर्याचे लक्ष मोहितवर गेले. हाय मोहित. काय, कुठे असतोस? तू येत नाहीस इतक्यात कॅन्टीनला?" सौंदर्या म्हणाली. "हो, टायमिंग मॅच होत नाही जरा." "तुम्ही कसे आहात? आणि बाकी मंडळी दिसत नाही." "बाकी सर्व? अरे तुला ठाऊक नाही, योगेश आणि पायलचे सूत जुळलेत आणि आता ती लव्ह बर्ड्स बनून फिरत असतात वेगळे." सौंदर्याने उत्सुकतेने सांगायला लागली. "हो, बाय द वे, मी तुम्हाला इन्व्हाइट करायला आलोय. छोटी पार्टी ठेवलीये घरी." मोहित म्हणाला. "पार्टी? कसली?" मिनलने विचारले. "काही नाही, माझी बर्थडे पार्टी. येत्या वीकेंडला शनिवारी. आणि कॉलेज सुरू झाल्यापासून तशी एकही पार्टी झाली नाही. म्हटलं थोडं चिल करावं." "वाव, हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स." दोघींनी मोहितला अभिवादन केले. "येऊ नक्की आणि सांगेल तुझा निरोप इतरांना." एवढं बोलून दोघी क्लासकडे निघाल्या. मोहित तिथेच उभा सौंदर्याला जाताना बघत होता. 4-5 पावले चालून गेल्यावर मोहितने पुन्हा सौंदर्याला आवाज दिला. ती थांबून मागे वळली. मोहितने तिला मान हलवून इशारा करत बोलावले. मिनलला पुढे जायला सांगत सौंदर्या मोहितकडे परतली. "काय रे?" अजाणपणे सौंदर्याने विचारले. मोहित तिच्या थोडं आणखी जवळ येत काही क्षण शांत उभा तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला आणि कुठल्या तरी विचारात हरवून गेला. त्याला काहीतरी सांगायचे हे सौंदर्याला त्याच्या नजरेतूनच कळले होते. सौंदर्याने पुन्हा त्याला आवाज देत, काय झाले? तू बोलावले मला?" मोहित भानावर येत, "ओ सॉरी, काही नाही. तू येशील ना नक्की?" मोहितने अडखळत तिला विचारले. "अरे हो, बोलले ना तुला. आणि चल येते मी. लेक्चरला उशीर होतोय मला. बाय." सौंदर्या घाईत त्याला टाळत म्हणाली. "ओके बाय," मोहित जड आवाजात म्हणाला. मोहितला आणखी काही बोलायचे हे सौंदर्याला कळून चुकले होते आणि कदाचित तिला ते ऐकायचे नव्हते. त्यामुळे त्याला टाळून ती निघून गेली होती. मोहित सिनियर होता, पण पहिल्या दिवसापासून त्याची सौंदर्याच्या ग्रुपबरोबर मैत्री जमली होती. सिनियरचा त्यांचा वेगळा ग्रुप असून सुद्धा बरेच वेळा तो सौंदर्याच्या ग्रुपबरोबर वेळ घालवायचा. कॅन्टीनलाही तो तिच्या ग्रुपबरोबर असायचा. मोहित हा शहरातील एका नामवंत श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा. असे असून सुद्धा त्याला त्याचा गर्व नव्हता. दिसायला सुंदर, स्वभावाने मिलनसार, मित्रांवर जीव ओतणारा आणि हळवा. त्याच्या लहानपणी त्याची आई वारली. मात्र त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी म्हणून दुसरे लग्न केले नाही. पण त्याच्या वडिलांना व्यापारामुळे हवा तो वेळ त्याला देता आला नाही. कुठेतरी तो एकटा होता. कॉलेजमध्ये बऱ्याच मुली त्याच्यावर मरायच्या. मात्र तो त्यांना भाव देत नव्हता. प्रथम दिवशी त्याने सौंदर्याला बघितले तेव्हाच त्याची विकेट पडली होती. तिच्याबरोबर मैत्री झाली. तिच्या इतर मित्रांबरोबर मैत्री झाली. त्यांच्यात तो रमू लागला. सर्वांनाही तो फार आवडायचा. त्याचा कल सौंदर्याकडे आहे हे त्याने कोणाला कळू दिले नाही. जसा जसा वेळ जात गेला तो तिच्या प्रेमात पडत गेला. आतापर्यंत त्याने सौंदर्याला याबद्दल कळू दिले नव्हते.
मात्र सौंदर्याला मोहितचे तिच्याबद्दलचे आकर्षण असल्याचे तिला आधीच कुठेतरी जाणवले होते. आज त्याला तिला सांगायचे होते. मात्र तो हिम्मत करू शकला नाही. सौंदर्या कॉलेजमधील सर्वात सुंदर तरुणी होती. बरेच मुले तिच्यावर मरतात हे तिला चांगले ठाऊक होते. त्यामुळे मोहितही असल्याच गर्दीचा एक भाग म्हणून ती त्याला बघत होती. मात्र मोहित तिच्या प्रेमात स्वतःला हरवून बसला होता. लहानपणी आई गेल्याचे दुःख घेऊन कित्येक वर्ष तो एकटेपणात जगला होता आणि आता त्यालाही आयुष्याची सुरुवात त्याच्या प्रेमाबरोबर करायची होती. प्रत्येक जण नवीन नात्यात गुंतत जात होतं. रिद्धीची लावण्याबरोबर मैत्री घट्ट जमली होती. परागबरोबरची मैत्री लावण्यासाठी एक नवीन सुखद अनुभव, एक उमेद घेऊन आली होती. तिच्यासाठी ती नवीन सुरुवात होती. मात्र ही नाती, हा आनंद असाच राहणार की नाही हे काळ ठरवणार होता.